आणि विधान परिषद निवडणुकीनंतर आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत सुद्धा सरकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। महायुतीमध्ये राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडी संदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। 4 जुलैला राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत सुनावणीची पुढची तारीख आहे। 12 आमदारांमध्ये भाजप स्वतःसाठी जास्त वाटा घेण्याच्या तयारीत असल्याचंही चित्र आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात घटक पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी 4 जागा आलेल्या होत्या। निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, हे प्रकरण गेल्या 1-1.5 वर्षापासून प्रलंबित आहे। काय भूमिका या प्रकरणात आता सरकारची दिसते? ज्ञानदा, पुढची सुनावणी हायकोर्टामध्ये 4 जुलैला या प्रकरणाची पार पडते आणि कुठेतरी या निकालानंतर महायुतीमध्ये विधान परिषदेचे जे 12 आमदार आहेत त्यांच्या नियुक्ती संदर्भामध्ये आता कुठेतरी हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळते। सध्या प्रत्येकी विधान परिषदेची आता निवडणूक जी होते त्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने घटक पक्षांना म्हणजे महायुतीतल्या घटक पक्षांना 2-2 जागा आलेल्या आहेत। भाजप जवळपास 4 ते 5 जागांवर निवडणूक लढते। याच्या व्यतिरिक्त आता जवळपास 12 जागा खाली आहेत। त्या जागांवर देखील आता नियुक्ती करण्याची तयारी सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सध्या मोठ्या प्रमाणामध्ये विधान परिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी घटक पक्षांमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडे अर्ज येताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यातच आता विधान परिषदेची भर पडते। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जी खाली संख्या विधान परिषदेची होती ती आता कुठेतरी भरण्याचा प्रयत्न महायुतीच्या वतीनं सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या जरी हे कोर्टात प्रकरण असलं तरी कुठेतरी या प्रकरणाचे निकाल लागू शकतो आणि त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये हालचाल सुरू झाली आहे अशी माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। 12 जागा आहेत आणि प्रत्येकी 4 जागा येणं अपेक्षित आहे। मात्र भाजप कुठेतरी या आमदारांमध्ये जास्त वाटा मागू पाहत आहे आणि यासाठी भाजपचे प्रयत्न देखील सुरू झालेत अशी देखील माहिती आता समोर येताना पाहायला मिळते। त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर किंवा अधिवेशन संपेपर्यंत देखील 4 तारखेनंतर जर आपण पाहिलं तर कदाचित या संदर्भात देखील हालचाल होताना आपल्याला पाहायला मिळेल। या थेट राज्यपालांच्या कोट्यातून नियुक्त होणाऱ्या जागा आहेत। त्यामुळे लगेचच या संदर्भातली हालचाल होईल आणि राज्यपालांची जर स्वाक्षरी झाली 4 जुलैच्या कोर्टातल्या सुनावणीनंतर काय घडामोडी घडतात हे पाहावं लागेल। पण भाजप या 12 जागांपैकी जास्त जागांवरती आग्रही असल्याचं सध्या तरी कळतंय। धन्यवाद निलेश, ताजी माहिती जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।